गणपती बाप्पा मोरया. वैद्यांच्या पुण्यातल्या घरामधल्या गणेशोत्सवामध्ये आपले स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक अभिनव देखावा घेऊन तुमच्यासमोर मांडत आहे. हिंदू पुराणातले दशावतार आणि त्यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा संदर्भ. तर आपण सुरू करूया विष्णूच्या पहिल्या अवतारापासून, म्हणजेच मत्स्य अवतार. तर मत्स्य अवतार हा पहिला अवतार मानला जातो. त्याचप्रमाणे उत्क्रांती सिद्धांतानुसार सुद्धा जीवनाचा उगम हा पाण्यात होतो, म्हणजे जलचर. तर दुसरा अवतार आहे कुर्मा अवतार, म्हणजेच कासव. तर कासव हा उभयचर आहे, जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे राहतो. तसं जलचरानंतर उभयचरांचा उगम झाला. त्यानंतर तिसरा अवतार वराह अवतार आहे, जो पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर राहण्यासाठी पूर्णपणे राहण्यासाठी बनला आहे. तर उभयचरापासून सस्तन प्राण्यांची जी उत्क्रांती झाली आहे ते ह्याला डिपिक्ट करते. त्याच्या पुढचा अवतार येतोय नरसिंह अवतार. नरसिंह म्हणजे अर्धमानव, अर्धसिंह. जसं की प्राण्यापासून मानवात जाणारी प्रारंभीची जी अर्धमानव अवस्था आहे ती ह्याच्याप्रमाणे साम्य आहे. त्याच्या पुढचा आहे वामन अवतार. वामन अवतार म्हणजे एक ड्वार्फ किंवा बटू, याच्याने 3 पावलांमध्ये विश्व व्यापलंय. त्याचप्रमाणे उत्क्रांतीमध्ये उंचीने कमी आणि बुद्धीने विकसित होत जाणारे प्रारंभीचे मानव म्हणजे होमिनाइड्स. त्याच्या पुढे 6वा अवतार म्हणजे परशुराम, ज्याच्या हातात आपण परशु बघतो. तसंच हत्यारं आणि साधनं वापरायला सुरुवात केलेली आहे, दगडी हत्यारं, ज्याप्रमाणे प्रारंभीच्या मानवाने, ज्याला आपण अश्मयुग देखील म्हणतो. त्याच्या पुढचा अवतार आहे राम अवतार. राम अवतार म्हणजे एक आदर्श राजा, धर्मरक्षण राजा. तसंच उत्क्रांतीप्रमाणे त्याच्या पुढे आपण हळूहळू सोशलाइज झालो, सिव्हिलाइज झालो आणि नैतिकता, संस्कृती यांचा विकास होत गेला. त्याच्या पुढचा अवतार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण अवतारामध्ये आपण गीतोपदेश देतो. वॉर आणि स्पिरिच्युअलिटी यांचं समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे उत्क्रांतीमध्ये आता हळूहळू आपण बौद्धिक प्रगल्भता यायला लागलेली असते आणि अध्यात्माच्या दिशेने सुद्धा आपण आपली वाटचाल होत राहते. आणि सध्याचा 9वा अवतार म्हणजे बुद्ध अवतार, ज्यामध्ये करुणा आणि अहिंसा शिकवणारे धर्मगुरू प्रस्थापित झाले. ज्यामध्ये याच्याप्रमाणे उत्क्रांतीमध्ये सुद्धा उच्च चेतना असलेले, नैतिकता असलेले आणि शांतीचा संदेश देणारे यांच्या प्रगती होत गेली. आता येतोय तो महत्त्वाचा 10वा अवतार, जो भविष्यातला अवतार म्हणून मानला जातो. या भविष्यातल्या ह्या अवतारामध्ये कल्की, जो पांढऱ्या घोड्यावर आरूढ होऊन तलवार घेऊन कलियुगाचा अंत करणारा योद्धा म्हणून समजला जातो. तर ह्या अवतारासाठी उत्क्रांतीचा भविष्यातला भाग काय असेल ह्याच्यासाठी मी माझा स्वतःचा एक विचार मांडतोय. आजच्या काळातली सगळ्यात मोठी शक्ती ते ज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता AI ही मानवाची सगळ्यात मोठी निर्मिती ठरते. यालाच मानवनिर्मित चेतनाही म्हणू शकतो. हेच AI जर योग्य मार्गाने वापरले तर धर्मरक्षण, समाज कल्याण, सत्यप्रसार यासाठी उपयोग होऊ शकेल. पण दुरुपयोग झाला तर अधर्म, विनाश होऊ शकेल. म्हणजेच कदाचित पांढरा घोडा जो की क्लाउड आणि तलवार म्हणजे डेटा किंवा इन्फॉर्मेशन ह्या टूल्सचा वापर करून जर AIने माणसावरच राज्य केलं तर मानवजातीचा विनाश होऊन पुन्हा आपण मत्स्यावताराकडे जाऊ का? थिंक अबाउट इट आणि तुमचं मतही सांगा. नरसिम्हा, कल्की, दशावतार अशा सध्याच्या मूव्हीजपेक्षा काहीतरी वेगळं समजलं असेल अशी आशा. गणपती बाप्पा मोरया.